ओमप्रकाश चव्हाण अर्थात कोकणचा बालगंधर्व। दशावतारात स्त्री पार्टी रंगवण्यात त्याचा हात कुणीही धरू शकत नाही। ते एवढी हुबेहूब भूमिका साकारतात की ते पुरुष आहेत यावर कुणाचा विश्वासच बसत नाही। बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांच्या हस्ते त्यांना संगीत कला अकादमीचा कला किरण पुरस्कार देण्यात आला, तेव्हा स्त्री वेशातील ओमप्रकाशना पाहून त्याचाही विश्वास बसेना। आपल्या अभिनयानं रंगभूमी गाजवणारा आणि स्त्री भूमिका जगणारा हा लाल मातीतील अस्सल कलावंत। पण अलीकडेच गोव्यात भर रंगमंचावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्या रंगभूमी सेवेत व्यत्यय आला। माझे वडील जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा मन एकदम भरून येतं। अगदी बाजूचे जरी बोलत असले माझ्या वडिलांबद्दल एवढं चांगलं बोलत असतात ना की अगदी काही सुचतच नाही। कलेची श्रीमंती असणाऱ्या ओमप्रकाश चव्हाणांची घरची परिस्थिती अगदी बेताचीच। वृद्ध आई, पत्नी आणि 3 मुलं असा त्यांचा परिवार। 2 मुलं उच्च शिक्षित, तरीही नोकरी नाही। ओमप्रकाश चव्हाण म्हणजे कुटुंबातला एकमेव कर्ता पुरुष। पण हृदयविकारानं केवळ ओमप्रकाशच नव्हे तर त्यांच्या कुटुंबालाही झटका बसला। कोकणात सुरू झालेल्या दशावतारी नाटकांचा मोसम आणि आजारपणामुळे काम करता येत नसल्याची खंत। निष्ठेनं रंगभूमीची सेवा करणारा हा कलावंत सध्या मालवण तालुक्यातल्या आंबडोस गावात विश्रांती घेतोय। कोकणच्या या बालगंधर्वाला सध्या चिंता लागली आहे ती संसाराची आणि खंडित झालेल्या रंगभूमीच्या सेवेची। मूळ अंगात कला होती, परंतु जेव्हा अकाली माझे वडील वारले त्यानंतर उपजीविकेचा प्रश्न आला तेव्हा म्हटलं आता काय करायचं। मग उपजीविकेचा प्रश्न सुटेल म्हणून मी दशावतार स्वीकारलं। ओमप्रकाशनं संपूर्ण आयुष्य दशावतारासाठी वाहून घेतलं। सलग 28 वर्ष नाईक मोचेमाडकर कंपनीसाठी काम केलं। मालकाच्या मुलासोबत बिनसल्यानंतर ते गोरे दशावतार कंपनीत रुजू झाले। पण रंगभूमीचा वसा काही सोडला नाही। पैशांसाठी कधीही कलेचा बाजार मांडला नाही। महागाईच्या काळात कुटुंब आणि कला अशी तारेवरची कसरत ते करत राहिले। पण अचानक आलेल्या हृदयविकारामुळे हे तुफान आता कोलमडून गेलंय। शरीर पहिल्यासारखं साथ देत नाही, पण तरीही दशावतार जिवंत ठेवण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नाही। पुन्हा एकदा चेहरा रंगवून स्त्री पार्टी साकारायला ते धडपडतायत। या गुणी कलाकाराला गरज आहे ती आर्थिक मदतीची। मग तुम्ही देताय ना या सच्च्या कलावंताला मदतीचा हात। विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।